आहे जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय, जेवण सुरू झालेलं आहे, जेवण जेवून घ्या. या स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर बोना, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर ॲलन आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर परिमल खारवा. पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड ऑस्ट्रम हा चेंडू हाताळला गेला. सर मिरज संघ 12वा खेळाडू नाही का तुमच्याकडे? परिमल खारवा गोलंदाजी ट्रॅकवर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा दिला जातोय आमचे रजनीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. जय वेल डन. एक आकर्षक जर्सी हे या ठिकाणी दिली जात आहे. मॅचच्या दिशेने वळूया आपण. सुरुवात होते या ठिकाणी NS बायंदर टीमचं खातं, NS बायंदर टीमचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं. जवळपास एक धाव बोना मात्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सुरुवात झाली NHच्या स्कोर बोर्डला. NS बायंदर अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च आणि त्या चर्चमध्ये आपण सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून NHची स्पर्धा पाहतोय आणि नक्कीच अनेक नावं आहेत NS म्हटलं तर. आज सध्याच्या घडीला एक मोठं नाव NS बायंदर टीममध्ये म्हणायचं गेलं तर जोनस. मात्र NS विषयी म्हणायचं गेलं तर दोन खेळाडू ज्यांच्या नावावर अर्धशतक आहेत. एक जोनसचं मी नाव घेईल, त्यानंतर म्हणायचं डॉसन रॉड्रिक्स यांचं मी नाव घेईल. जवळपास 1915 माफ करा 2015 साली ते पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं होतं NS बायंदर टीमच्या वतीनं मिस्टर डॉसन रॉड्रिक्स यांच्याकडून. ऑन साइडला स्टेट बॅटेड फटका गॅप मध्ये आहे. वाईडिश लॉंगचा क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतो चंद्रकांत त्या ठिकाणी स्ट्रगल करतो. मात्र चेंडू काही थांबत नाहीये, चेंडू निघून जातोय साईड स्क्रीनच्या बाहेर. 4 थँक्यू डीजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि सध्याच्या घडीला आपण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सगळेच संघ सक्सेसफुल ठरले नाही आहेत पॉवरफुल बॅटिंग करण्यामध्ये. काही संघाचे देखील आपण कमी दाव्या देखील आपण त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिल्यात. मात्र नक्कीच चांगला प्रयत्न आणि चांगली सुरुवात NHची. चौकारांना मात्र अकाउंट ओपन करतोय ॲलन. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र चेंडू मिस होतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी परिमल खारवा. मिराज संघ आहे आणि मिराज संघामध्ये एक आणखी मोठं नाव म्हणायचं गेलं तर रवी पाटील अँड फ्रॉम जुचंद्र चुवा या नावानं प्रसिद्धी मिळवलेला टेनिस क्रिकेट जगतातील एक महानायक हा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला फटका खेळायचा होता, चेंडू मात्र निघून येतोय ऑफ साईडला. पॅडवर चेंडू आदळला गेला. लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. धाव संख्येमध्ये भर. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा माफ करा. मीरा वर्सेस बायंदर. दोन्ही संघ मीरा बायंदर नगरीतील आहेत आणि हे दोन्ही संघ यावेळेस पहिल्या फेरीतील अंतिम सामना हे आमने सामने खेळत आहेत. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. मात्र या गोष्टीकडे देखील लक्ष असेल आयोजकांचं. जागा बनवली होती ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला होता बोना. फाईन क्षेत्र पूर्णतः रिकाम आहे, लॉंग लेगचं क्षेत्र पूर्णतः रिकाम आहे आणि त्या क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न बोना यांचा होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या बिनबाद 6 धावा. समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आग्रिकोळी मास्टर चषक 2024 या मोसमातील आपण ही 17वी स्पर्धा नारंगीच्या मैदानावर खेळत आहोत. या प्रकाश झोतामध्ये आणि जबरदस्त आयोजन नियोजन एक चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहोत. न्यू गोलंदाज मिस्टर चंद्रकांत. चला वेळेकडे लक्ष द्या. मीरा संघ आम्ही म्हटलं की तुमची गैरसोय होऊ नये याची पूर्णतः काळजी नारंगी क्रीडा मंडळाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे शेवटची गाडी कशी मिळता येईल या गोष्टीकडे देखील आयोजकांचं लक्ष आहे. तर प्लीज आयोजकांना तुम्हाला सपोर्ट करायचं आहे. तुम्ही जर वेळ कमी घेतला मैदानात तर नक्कीच वेळेवर सामने पूर्ण होतील आणि जी शेवटची गाडी आहे ती आपल्याला मिळू शकेल. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे मिस्टर ॲलन. नाही सुरेख चेंडू यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला थोडंसं गेला होता. रिप्लाय आपण पाहू शकता. यावेळेस
हा चेंडू जर आपण पाहिला अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आला बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू मात्र एस्टेजच्या वरून मात्र निघून गेला. जबरदस्त गोलंदाजी चंद्रशेखर यांची. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर केला पुढे आले आणि चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केलं गेलं. राजा चेंडूला फील्ड करतोय थोडंसं स्किड जरा त्या ठिकाणी संधी होती दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर कदाचित ते ताळमेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ताळमेळ कुठेतरी चुकला गेला होता त्या ठिकाणी. चला चेक करा प्लीज दुखापत झाले की जरा चेक करा विनंती करतोय स्किडचा त्या ठिकाणी. यस बोना व्यवस्थित आहेस का मित्रा. धावा झालेल्या आहेत त्या 7 8. प्रकाश झोतामधल्या पण स्पर्धा आणि मगाशी आपण जे टोटल पाहिलं 37 धावेचं टोटल त्या जवळपास तिसऱ्या मॅच मध्ये आडव्या बॅटनं पूर्णतः बॉडीला टर्न करून चेंडूला खेळलं गेलं स्क्वेअरच्या दिशेनं. डीप मध्ये प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहे. चांगला थ्रो कॉलिंग व्यवस्थित नव्हती चेंडू व्यवस्थित हातामध्ये होता मात्र या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये पहिला विकेट गमावतोय NS भाईंदर. मिस्टर ॲलन परतीच्या मार्गी जॉन. पहिला विकेट नक्कीच कॉलिंग व्यवस्थित आपण पाहिली नाही त्या ठिकाणी. तालमेल यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये आणि मात्र पहिला विकेट गमावला NS भाईंदर टीमनं ॲलन या फलंदाजाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोनस ज्याच्या खात्यावर नक्कीच 2 अर्धशतकं आहेत मात्र सर्वाधिक धावा एक आपण विक्रम पाहिला होता या खेळाडूचा जवळपास मागच्याच वर्षामध्ये 136 धावा एका स्पर्धेमध्ये या खेळाडूनं बनवला होता. तो एक मोठा रेकॉर्ड होता मात्र तो रेकॉर्ड तुटला गेला पाचगणीच्या त्या मैदानावर. याच वर्षाच्या शेवटच्या स्पर्धेमध्ये लालामाची अँड फ्रॉम मुर्दा ज्याने जवळपास 156 धावा करून मात्र तो जवळपास जोनसचा रेकॉर्ड ब्रेक केला. मात्र एक स्फोटक आणि घातक खेळाडू एक मोठं नाव आहे. जोनस म्हटलं तर नक्कीच सर्वांच्या भुया उंचवतील असं एक नामवंत खेळाडू. स्ट्राईक एंडवर चंदू आहे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसरं. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केला गेला. स्वीपर पॉइंट डीपला प्रोडक्शनला फील्ड त्या ठिकाणी आहेत. विशाल मला वाटते त्या ठिकाणी आहेत. विशाल पेडवेकर एकच धाव येथे मिळेल. जोनस मात्र आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय आणि टीमला आपल्या नेऊन ठेवतोय 9 या धाव संख्येवर. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय की जेवणाचा स्वाद घ्या जेवून घ्या सर्व संघांना विनंती करतोय. ऑन साईडला पूर्णतः बॉडीला टर्न करून आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेला स्क्वेअर मध्ये. डीपला आहे विनोद प्रोडक्शन साठी यावेळेस देखील फक्त एक धाव. आणि रात्रीचं क्लायमेट आहे फ्लड लाईट मध्ये आपण ह्या मॅचेस खेळतोय आणि ज्याप्रमाणे आम्ही तुकाराम सर आणि आम्ही असताना मी म्हटलं की फ्लड लाईटच्या मॅचेसमध्ये आपण कमी टोटलच्या मॅचेस देखील पाहिलेल्या आहेत मागच्या वर्षी. तर यावर्षी देखील कदाचित ते चित्र पाहायला मिळू शकते कारण आपण नंबर 3चा सामना पाहिला तर 37 धावा फक्त फलकावर आल्या होत्या. मात्र तो सामना ते चुरस शेवटच्या क्षणापर्यंत आपण ती चुरस पाहिली होती. रंगला होता सामना तो रंगरंगीन आपण तो सामना पाहिला होता मात्र अंतिम क्षणी तो सामना नारंगी संघानं जिंकला. प्लेसमेंट बॉटमॅनचा वापर करतो. ऑन साईडला फक्त चेंडू ढकलून देण्याचं काम केलं गेलं. एकदा तर वेगाने दुसऱ्यासाठी शूट होतोय जोनास. गुड रनिंग. आत्मविश्वास सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो आत्मविश्वास दाखवला. समोरचा फलंदाज आहे मिस्टर बोना. यस या 2 धावा होऊ शकतील आणि तो प्रयत्न केला गेला. यावेळेस फक्त हलकासा पुश केला गेला. पहा डीप स्क्वेअर लेग मध्ये विनोद होता. यायला भरपूर उशीर झाला. चेंडू फील्ड केला वन हँड थ्रो केला तत्पूर्वी मात्र व्यवस्थित क्रीज मध्ये जोनास. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 6च्या करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय NS संघ. 12 प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला 30 या आकड्यापर्यंत NS पोहोचू शकतो. या ऐकूया आपण छोटंसं सुमधुर गीत त्यानंतर
गाण्यांचा मात्र रंग बदलला गेला. थँक्यू श्री, धन्यवाद. धावसंख्या 12, 2 षटकांचा खेळ पूर्ण. जोनस रवी पाटील न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये. टेनिसच्या क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू. रवीच्या क्रिकेटची सुरुवात नक्कीच उमरमध्ये गोडदू या टीमच्या माध्यमातून जरी झाली असती, मात्र नक्कीच जवळपास 1993 रोजी मात्र रवीनं आपल्या क्रिकेटची सुरुवात जुचंद्रच्या नगरीमधून केली होती. यावेळेस सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केला गेला ऑफ साईडमध्ये. एकच धाव इथे मिळेल. अजिंक्य स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून 1993ला आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, मात्र खरी सुरुवात रवीची उमरमध्ये गोडदेव या टीमच्या माध्यमातून झाली होती आणि सातत्यपूर्वक आपण रवीचं क्रिकेट पाहिलं. पहिली स्पर्धा 1993 रोजी सह्याद्री स्पोर्ट्सच्या त्या मैदानावर, सह्याद्री स्पोर्ट्सची आपण ती स्पर्धा पाहिली होती बापाण्याच्या मैदानावर. तिथे पहिला सामना रवी अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळला होता. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्स केला गेला. खूप मोठं नाव आहे आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर कदाचित रवीच्या अगेन्स्ट एक तंत्रशुद्ध खेळी करताना जोनस. धावा झालेल्या आहेत त्या 14. कारण आज या व्यक्तीविषयी म्हणायचं गेलं का रवी सोबत मी चर्चा करताना रवीला नेहमी म्हटलं होतं की जवळपास 30 ते 35 वर्षाचा तो कालखंड, त्याहून अधिक रवीनं आपल्या क्रिकेटला दिलेला आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता. यस यस यस, याला म्हणतायत मी तर म्हणेल की बॅड लक असं नक्कीच म्हणू शकेल. यावेळेस चेंडू सरळ आदळला गेला तो यष्टीवर. यावेळेस मोठी विकेट. बोना देखील परतोय डगआउट रिजन मध्ये. गंगो तारुण्य तो चेंडू यस्टीनवर देखील तितकाच आदळला गेला. नक्कीच नशिबाची साथ त्या ठिकाणी लाभली नाहीये. बॅड लक नक्कीच बोना. एक मोठी विकेट, कारण बोना एक बेस्ट बॅटर आहे एन एस टीमचा. तो मात्र फलंदाज डगआउट रिझर्व्हमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केन मार्क. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मित्रांनो 2 बंधू यावेळेस खेळपट्टीवर आहेत. 2 सख्खे बंधू खेळपट्टीवर, केन मार्क अँड जोनस. धावा झालेल्या आहेत त्या 14. एन एस बाइंदर संघ प्रथम बॅटिंग होतो. नाणेफेकीचा कवल जिंकला होता तो मीरा संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारले मीरा या टीमनं. आज मीरा संघाविषयी मला म्हणायचं गेलं तर मीरा संघ देखील आज पूर्ण ताकदीनं आलाय. कारण ही नारंगीची स्पर्धा आहे आणि नारंगीच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ आपापली बांधणी करतो ती ताकदीनुसारच. आज कुठल्याही संघामध्ये काही खेळाडूंची कमतरता, कुठल्याही खेळाडूंची कमतरता नाही आहे. प्रत्येकानं फुल पॉवरनं या ठिकाणी आगमन केलं आहे. सुरेख सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा आत आला होता, अडचणी वाढल्या होत्या केनीच्या. अप्रतिम चेंडू तळला गेला रवी पाटील कडून. रिप्लाय पाहू शकता आपण नक्कीच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून साईड स्क्रीनवर. त्यावेळेस नक्कीच थोडासा चेंडू टर्न झाला, थोडंसं बाउन्स देखील आपण त्या ठिकाणी पाहिला. चांगला चेंडू रवीकडून. प्लेसमेंट, पुन्हा एकदा प्लेसमेंट. सॉफ्ट हँड चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साईडला डीप मधून. या ठिकाणी शतरक्षक विशुत्तर येत आहेत. एक धाव फक्त. चांगली गोलंदाजी, कारण सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 12 धावा आणि त्यानंतर मात्र नंबर 3चं षटक रवी पाटील यांचं. आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये रवी धावा खर्च करतोय तर फक्त आणि फक्त 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. स्ट्राईक एंडला आहे तो जोनस. ऑफ साईडला चेंडूला पंच केला गेला. स्वीपर पॉइंट डीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे विशाल पेडवेकर. एक धाव. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. फलकावर धावा आहेत त्या 2 बाद 16 धावा.
3 षटकं पूर्ण, 2 गडी बाद, 16 धावा फलकावर एन एस टीमच्या. न्यू गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय मिस्टर सुरेंद्र म्हात्रे. एक अनुभवी एक्सपिरियन्स आणि वेगवान गोलंदाज मीरा या टीमचा. 5.33 5.33 आपण करंट रन रेट पाहतो या ठिकाणी. पहिला चेंडू बैटिक स्ट्रोक खेळायचा होता. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये गेले आणि यस इज गॉन. बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट. जल्लोष जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होतोय, कारण ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता मीरा संघ ती विकेट लवकर प्राप्त करतोय मिस्टर सुरेंद्र. जोनस गॉन. आपण पाहू शकता थोडंसं नक्कीच गुडघ्यावर ओझं दिलं होतं. बैटिक स्ट्रोक खेळायचं होता. बॅटची एज मात्र लागली गेली आणि काय त्या ठिकाणी कॅच कॅरी केला परिमल. परिमल जबरदस्त कामगिरी परिमल कडून आपण पाहिली. एक महत्वपूर्ण विकेट आणि जल्लोष आनंद मैदानाच्या आतमध्ये साजरा केला गेला. कारण आता मात्र नक्कीच कुठेतरी एक प्रकारे मी म्हणू शकतो की सुटकेचा श्वास सोडला असेल मीरा टीमनं. कारण जोनस म्हटलं तर स्फोटक खेळाडू, कुठल्या क्षणी सामना कुठल्याही दिशेने नेणारा तो फलंदाज होता. ताकदीच्या जोरावर आणि टायमिंगच्या सोबत खेळणारा तो खेळाडू होता आणि ती महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट प्राप्त केली पहिल्याच चेंडूमध्ये सुरेंद्र म्हात्रे यानं. न्यू बॅटर दीपक भंडारी, दीपक सर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज नंदकुमार पेडवेकर या मॅचमध्ये पाहिलं होत्या. प्रमोद पेडवेकर देखील आज या टीममध्ये आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर नक्कीच परिमल खारवा, प्रीतम, त्यानंतर म्हणायचं गेलं सुरेंद्र, त्यानंतर विश्वतोरे. म्हणजे मी म्हटलं ना की एन एस समोर खेळायचं आहे. ज्या वेळेस ड्रॉ झाला त्यावेळेस प्रत्येक संघानं हाच विचार केला की आपल्या नारंगी संघाच्या त्या स्पर्धेमध्ये टायटल मारायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने एक चांगल्या संघाची बांधणी करून या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस फक्त ऑन साईडला कट केलं गेलं. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 17. मागचं षटक रवी पाटील. जवळजवळ रवीनं त्या मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. रवी पाटीलनं नंबर क्रमांक 2चं षटक, फक्त 4 धावेचं षटक. एक सफळ गोलंदाज रवी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यावेळेस ब्लॉक होलचा मारा, खोलवर टप्प्याचा मारा. मी म्हटलं की मीरा संघाचा वेगवान गोलंदाज आहे सुरेंद्र म्हात्रे आणि तो वेग या खेळपट्टीवर. आणि इथे जर आपण पाहिलं खेळपट्टी थोडंसं ग्रास आहे, खेळपट्टीवर थोडंसं ग्रास आहे आणि त्या ग्रासचा फायदा देखील तितक्याच चांगल्या प्रकारे गोलंदाजांना उचलता येतोय आणि मिळतोय मी तर म्हणेल. ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्राच्या दिशेने चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं. 6 धावांसाठी षटकार. धुमशान अंगात आला आणि धुमशान अंगात घ्यावं लागेल, कारण स्कोरबोर्डवर धावा कमी आहेत आणि जवळपास तोच धाव फलक वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केनमार्क करतोय. जोनस बाजारला मात्र एक खूप मोठी जबाबदारी केनमार्कच्या खांद्यावर आहे धाव फलकाची आणि ती मात्र जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना खेळाडू. फुलटॉस आणि स्वीप करतोय. फाईन लेगचं क्षेत्र पूर्णतः रिकाम आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. गती कमी करण्याचा प्रयत्न केला, स्लोराम चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा चेंडू फ्लाइट मिळाला गेला. स्वीप केला, फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षण होता. 4 धावा. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. 1 धाव तर वेगानं पूर्ण करतो प्रमोद पेडवेकर. वेगानं चेंडूवर येतात फील्ड करण्यासाठी. फक्त सिंगल. चांगलं षटक, कारण सध्याच्या घडीला अशाच एका मोठ्या षटकाची गरज होती, नितांत गरज एन एस टीमला होती आणि ते षटक खास करून सापडलं गेलं सुरेंद्र म्हात्रे यांचं. 1 षटकार, 1 चौकार, जवळपास 2 सिंगल
या षटकामध्ये आल्या. धावसंख्या झालेली ते 28. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि जवळजवळ हे 12 धावेचं षटक क्रमांक 4चं सापडलं गेलं एनएस टीमला. धावसंख्या 28. विकेट गेल्या आहेत एनएस टीमच्या त्या 3. धावसंख्या 28. 3 विकेट. षटक क्रमांक 5 विशुतरे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अकुड टप्प्याचा चेंडू हा देखील होता. ऑन साईडला फटका खेळायचा होता. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. बॅटची एज लागली गेली पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच दर्शवलं गेलेलं आहे. 1 धाव. धावसंख्या होती 29. खूप महत्वपूर्ण षटक असेल इथे. जवळपास मगाशी आम्ही ज्यावेळेस तुकाराम सर आणि आम्ही समालोचन करतो त्यावेळेस ज्यावेळेस एक्सर बीचा सामना सुरू होता त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं 6 चेंडू 10 धावा. त्याचप्रमाणे इथे देखील जी धावसंख्या आपण फलकावर पाहतोय एनएस टीमची, तर या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम जरी 10 धावा आल्या, या 6 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तरी देखील जवळपास 37 ते 38 धावा या फलकावर लावू शकतो एनएस संघ. आणि या फ्लड लाईटमध्ये या प्रकाश झोतामध्ये ही धावसंख्या किती कठीण आहे. मगाशी आपण जो सामना पाहिला असेल नारंगी वर्सेस एक्सरबी, जवळजवळ तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत गेला होता. लक्ष ठेवा. विकेट्स आणि त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप आणि खास करून रमेश मांगेला तो षटकार, या सगळ्या गोष्टी आपण त्या मॅचमध्ये पाहिल्या होत्या. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावेमध्ये भर. धाव झालेले आहेत त्या म्हणजेच 30. असं वाटलं होतं सुरुवातीला की जवळजवळ 30 ते 35 धावसंख्येपर्यंत एनएस संघ पोहोचतो की नाही हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये असेल, कारण जोनसची विकेट आणि तिथून मात्र असं वाटलं होतं की धावसंख्येला ब्रेक लागेल, मात्र नाहीये. केन मार्कची ती फटकेबाजी आपण पाहिली. प्लेसमेंट कट केलं गेलं. लेट कटचा फटका आपण पाहतोय. एक प्रामाणिकपणा त्या ठिकाणी दाखवला दीपक भंडारीनं की आपला समोरचा पार्टनर कोण आहे. केनमार्क आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्या खेळाडूला आपण जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवर ठेवू शकत नाहीये. त्यामुळे एक नक्की सेन्सिबल क्रिकेट आपण दीपक भंडारी सरांच्या बॅटमधून पाहिलं. सिंगल कन्वर्ट केला. स्ट्राईक पुन्हा एकदा केनीकडे दिली गेली या ठिकाणी आणि केनीसाठी अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. फलकावर धावा आहेत त्या 31. 31 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. विश्वतरे शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये आपण नक्कीच नंदकुमार पेडवेकर यांना पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर आणि एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून एक ओळख मीरा टीम मध्ये आहे नंदकुमार पेडवेकर यांची आणि त्या देखील खेळाडूला आज मीरा संघामध्ये पाहतोय. बॅटची एज पुढे येऊन चेंडूला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र बॅटचा टो लागला गेला. इथे मिसफिल्ड. व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाहीये, फील्ड करता आला नाहीये आणि या कारणास्तव मात्र एक अतिरिक्त धाव खर्च करावी लागली मीरा टीमला. 33 धावा फलकावर. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा जवळपास शेवटचा सामना मीरा वर्सेस भाईंदर. दोन्हीही संघ मीरा भाईंदर परिसरातील आहेत, ईस्ट अँड वेस्ट. मात्र इथे कोण होणार बेस्ट आणि कोण करणार रेस्ट हे देखील खूप महत्वाचं आहे, कारण मैदानावर फार मोठी टेस्ट आहे. ऑफ साईडला यावेळेस चेंडूला पंच केला गेला. पुन्हा एकदा मिसफील्ड या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा कशा येऊ द्या, धाव फलक वाढणं गरजेचं आहे एनएस टीमसाठी आणि ते काम मात्र सातत्यपूर्वक त्या ठिकाणी केनमार्क करताना. धावसंख्या झाली होती 35. 7.50चा आपण करंट रन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजे जवळजवळ उर्वरित 2 चेंडू आहेत. म्हणजे जी अपेक्षा केली होती की जवळपास या ओव्हरमध्ये 9 ते 10 धावा आल्या की जवळपास 38 ते 39च्या घरापर्यंत एनएस संघ पोहोचू शकतोय आणि ते काम सुरू आहे. वेळेकडे देखील लक्ष द्या. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय की वेळ वाचवा, जेणेकरून इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. एक कलात्मक फटका या ठिकाणी. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नंदकुमार पेडवेकर कडून पाहायला मिळते. स्ट्राईक थ्रो तो देखील व्यवस्थित येत नाहीये. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो.
2 धावा, 3 धावा, चौथ्यासाठी शूट होतोय दीपक आणि पाहता पाहता या ठिकाणी 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि जवळपास जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मोजाव्या लागल्या जवळजवळ त्या 4 धावा. इथे पहा चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं नंदकुमार पेडवेकर कडून. थ्रो देखील तितकासा चांगला झाला नाहीये. मात्र एक चांगला बॅकअप त्या ठिकाणी रमाकांत भोईर यांचं होतं. मात्र रमाकांतने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एसटीवर केला आणि त्यामुळे अतिरिक्त धावा खर्च कराव्या लागल्या मीरा टीमला. चौकार मिळतोय. धावसंख्या 39 धावा फलकावर येत आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. डगआउट मध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण. मात्र सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर डगआउट पूर्णतः शांत होता. एनएचा डगआउट पूर्णतः शांत होता आणि त्यानंतर मात्र सन्नाटा झाला होता ज्यावेळेस जोनसची विकेट पडली. मात्र त्या सन्नाट्याला ऊर्जा देण्याचं काम एक त्या एनएचच्या डगआउट मध्ये थोडस स्माइली वातावरण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं ते म्हणजेच केन मार्कनं. 210चा स्ट्राईक रेट आपण पाहिला. 10 चेंडू आणि 21 धावसंख्येवर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचा चेंडू असेल. ऑफ साईडला यावेळेस हा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे मिस्टर राजा. थ्रो येतोय नॉन स्ट्राईक एंडला. 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न मात्र नाहीये. 2 धावा तरी शेवटच्या चेंडूवर मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या अखेरीस एनएस बाइंदर संघ पोहोचला गेला 41 या धावसंख्येवर आणि 42 धावा विजयासाठी मीरा या टीमला. 30 चेंडू 42 धावा. या ऐकूया आपण सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या पुढच्या मॅचच्या दिशेनं. आणि मान्यवरांचे मैदानावरती सहर्ष स्वागत. पुढचा सामना आहे जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला घोडदेव टीम. कॅप्टन आपण या. जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला घोडदेव टीम कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण 2 कर्णधार. चला सलामीची जोडी टीम मीरा टीम आपण लगेच ओपनिंग पेअर्स मैदानाच्या दिशेनं पाठवायची आहे. 30 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे. अगदी कोळी समाज सामाजिक संस्था
मुंबई ठाणे वसई रजिस्टर आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आगरी कोळी मास्टर चषक 2024 आपण मैदानावरती बघतो. आजचा पहिला दिवस आहे. 8 संघ आज दिवसभरामध्ये खेळले. ओवला आणि जुचंद्र पहिला मॅच त्या सामन्यामध्ये जुचंद्र संघ विजयी झाला. गोडदेव आणि नवगरच्या संघामध्ये 38 झुंज आपण पाहिली होती. गोडदेव संघानं तो सामना जिंकला. तिसरा सामना झाला एक्सरबी आणि नारंगी, त्याच्यामध्ये नारंगी संघाने विजय संपादित केला. आणि आता चौथा मॅच आहे जो मीरा आणि भाईंदरच्या संघाने केले 41 धावा आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सलामी जोडी मैदानावरती लगेच पाठवा. मीरा टीम 30 चेंडू आणि 42 धावाचं लक्ष आहे. उद्याचा दिवस 8 संघ मैदानावरती खेळतील. पहिला सामना होईल उमेलमान आणि कांदरपाडा, कोलशेत मोरवा, मालजीपाडा वाघबील, पांजू मुर्दा असे 8 संघ उद्या दिवसभरामध्ये खेळतील. उद्या वेळेवरती आपण मैदानावरती दाखल जायचं आहे. एक ब्रेक ऐकूया. डीजे श्री रेडी आहेत. एक संगीत धून आणि येऊया मीरा वर्सेस भाईंदर. मीरा भाईंदरचा मॅच बघण्यासाठी येऊया. दोन टीम कॅप्टन आपण सुद्धा रेडी राहा. टॉससाठी जुचंद्र आणि गोरदेव टीम कॅप्टन. चला आपण मॅचच्या दिशेनं जाऊया. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मैदान मास्टर्स आणि मीरा संघाची सलामी जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातील चौथा सामना आहे, चौथा मॅच. हे दोन संघादरम्यानचा हा सामना. वेळ जास्त जातोय तसं भारतरवल्याने उल्लेख केला होता. बघा वेळ जास्त केला तर कदाचित जे लोकल ट्रेनने इथपर्यंत प्रवास करून काही खेळाडू आल्यात त्यांच्यासाठी थोडंसं समस्या निर्माण होईल. कारण विरारवरनं चर्चगेटच्या दिशेने म्हणजे पुढे जाण्यासाठी 12:05 शेवटची ट्रेन आहे आणि ती पकडायची तर या मैदानापासून 11:30 वाजता बाहेर निघणं आवश्यक आहे. नंदू पेडवेकर आणि दुसऱ्या बाजूला रमाकांत भोईर ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत रमाकांत भोईर आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून या आगरी कोळी मास्टर चषकामध्ये ज्यांची ओळख आहे ती नंदू पेडवेकर जे आता जोडी मैदानावरती आहे. चला क्षेत्ररक्षण भाईंदर टीम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बघा वेळ अजूनही जातोय तिथे मैदानावरती. आता हे शेड्यूल पूर्ण करताना मध्यरात्र होईल. पहिली ओव्हर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज व्हॅली. स्ट्रायकर एंडला रमाकांत भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला नंदू पेडवेकर ही जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. आगरी कोळी मास्टर चषक 2024चा हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. वेळ 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 टाइम चला जसा 25 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला पूर्ण या षटकांसाठी तर तोही पूर्ण होणं आवश्यक आहे.
पहिले षटक हाताळण्यासाठी व्हॅली सज्ज होत आहेत. व्हॅली पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी. क्षेत्राची रचना बघितली तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर थोडस मिड ऑफ वाईड आहे. मिड ऑफ वाईड आहे. मिड ऑन आहे. शॉर्ट फाईन लेग डीप वरती 2 क्षेत्ररक्षक ऑन साईड लेग डीप स्क्वेअर लेग आणि एक थोडंसं वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मॅच ऑन. 30 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. सेकंडला फलंदाज आहेत. लेक्स्टमोरचा चेंडू होता फ्लिक केला. चेंडू चालला पाठीमागे निघून चाललाय बॉन्ड लाईन जवळ. 1 2 3 तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवरती 3 धाबा. बॅटला थोडसा खालच्या बाजूला चेंडू लागलाय. ग्लान्स करायचा होता चेंडूला आणि चेंडू निघून गेलाय तो. 3 धावांसाठी पहिला चेंडू होता. फुलर लाईन डिलिव्हरी हाताळली होती. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न व्हॅली यांनी केला होता. 3 धावा पहिल्या चेंडूवरती आतापर्यंत पूर्ण केले ते रमाकांत भोईर यांनी. आता डावखुऱ्या फलंदाज एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती असलेले फलंदाज आता स्ट्रायकर एंडला आहेत. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आता सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन आहे. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. गोलंदाज व्हॅली ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आता ड्राईव्ह करायचा होता. चेंडूला बॅटच्या थोडा खालच्या बाजूला चेंडू लागतोय. जोपर्यंत गली रिजन मध्ये फील्ड केले जाईल या चेंडूला सिंगल रन. 1 धाव. धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले तो 4 वरती. थोडासा संत गतीने सामना पुढे चाललाय. चला जास्त वेळ नका घेऊ कारण तो 25 मिनिटाचा जो वेळ आहे तो वेळही तुम्हाला पाळायचा आहे. ड्राईव्ह करतोय चेंडूला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आरामात फील्ड करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. ते दाबाची संधी होती. संधी मात्र निसटले. तिसरं पंच. चला पंच या. चला आपण स्क्रीनवरती बघूया काय घडलेलं आहे ते स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. रिप्ले बघू शकता आपण. हा चेंडू गेला गॅदर केला गेला. त्यानंतर नॉनस्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. व्हॅली याने चेंडू गॅदर केला. यस्टनवरती आदळलाय पण तोपर्यंत क्रीज मध्ये सुरक्षित. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा होतोय कारण क्रीज मध्ये सुरक्षित होते फलंदाज. सहा धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती येते 6. चार चेंडूचा काय झालाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू मिस करतोय. चेंडू जातोय पाठीमागे. एसटीच्या हातामध्ये धाव घेण्याची कुठलीच संधी नाहीये. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे धावफलकावरती
42 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे बघितली तर 8च्या वरची सरासरी आणि 9च्या जवळची सरासरी तुम्हाला प्रति षटकामध्ये राखायची आहेत. तर 5 चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा आहेत. खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या कडे लागतोय चेंडू, फ्लाइंग स्लीप अर्थात शॉर्ट दरम्यानचं शतक जातोय, फील्ड करतोय. सुरुवात चांगली होती पहिल्या चेंडूवरती, 3 धावानंतर व्हॅलीनं चांगली गोलंदाजी आणि केले व्हॅलीनी. हे पहिले षटक संपले, धावा धावफलकावरती 7, पाटला काय 42 धावांचा. 24 चेंडूचा खेळ आता इथे शिल्लक राहिलाय आणि 24 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 35. ऐकू एक धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. चिकनी कमर पे ते इथून आयोजकांना महत्वाची सूचना आहे की जास्त वेळ जातोय, टाइम जे लिमिट आहे त्याचे जास्त वेळ जातोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी ऑस्कर. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला रमाकांत भुईर आणि नॉन स्ट्रायकरला नंदू पेडवेकर आणि या गोलंदाजी हाताळण्यासाठी ऑस्कर. वेळ टाइम. पहिलं एक षटक हाताळताना जवळपास 7 ते 8 मिनिटे गेलेत. याच्यावरती लक्ष असू द्या. अपील जरूर झालं होतं. चेंडू लागतोय, चेंडू जोपर्यंत शॉर्ट लेगला जाईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बायच्या इशारा तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. हो हा सुंदर फटका, फटका टॉक टॉक टॉकचा आवाज, टॉक टॉक टॉक. चेंडू गेला सरस सीमारेषा पार. षटकार. लाओ ना नैन शानदार स्ट्रोकता नंदू पेडवकर यांच्या बॅटमध्ये जी ओळख आहे, नंदू पेडवकर यांची ओळख आहे असाच खेळ. आक्रमक खेळणं, अटॅकिंग करणं, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव निर्माण करणं हे नेहमीच पसंत केले नंदू पेडवेकर यांनी आणि तसाच खेळ. म्हणून मी म्हटलं गेला टुर्नामेंट मधला 16वा षटकार होता. 16 रंगवणारा होता हा षटकार. काय फटका, सुंदर सुंदर फटका नंदू पेडवेकर यांचा. षटकार गेल्या 22 चेंडूचा खेळ, 28 धावांची अजूनही लक्ष गाठायचं आहे. बावीस चेंडू 28 धावांची आवश्यकता आहेत. मिस केला. पुलचा फटका खेळायचा होता. चेंडू वेगानं गेलाय तिथून. धाव घेताना रमाकांत भुईर थोडेसे स्लिप झाले आणि धावाच्या स्वरूपात विकेट, गडी बाद. ऐकूया एक संगीत आणि येऊया 21-28 मॅच मध्ये.
बघूया पुढचा फटका थोडंसं स्लिप झालं. काय आता खेळपट्टीवरती काय होणार माहिती का, ज्याचा उल्लेख आम्ही भारत राऊत आणि आम्ही होतो त्यावेळेला थोडंसं ड्यू फॅक्टर येणार, दबाचं प्रमाण. कारण जर समोरच्या खेळपट्टीवरचं ग्रास बघितलं त्याचा कलर बदललाय, तो थोडासा जो पोपटी कलर होता आता हिरवा कलर थोडासा जाणवतोय ना, याचा अर्थ ड्यू फॅक्टर थोडासा आलाय, दव थोडंसं जाणवते. बघूया त्याचा प्रभाव किती या सामन्यावरती आणि उर्वरित येणाऱ्या खेळावरती होणार आहे. या दवाचा परिणाम, दवाचा प्रभाव किती जाणवतोय ते आपण बघूया. गोलंदाज रेडी होतोय. चांगला फटका, सुंदर सुंदर फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर करणे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले, एकच धावे चेंडूवरती पूर्ण. फटका चांगला होता, इथे स्लिप झाले होते. मी उल्लेख केला होता, सुरेंद्र म्हात्रे होते तिथे, पण मी एका गोष्टीचा उल्लेख केलाय, आता ड्यू फॅक्टर आलाय, दबाचं प्रमाण आलंय आणि त्याचा खेळही बघतोय. धावफलकावरती धावा येत्या 15. सुरेंद्र म्हात्रे महत्वाचे खेळाडू आहेत, क्रमांक 3 वरती आता फलंदाजीसाठी आलेत. दुसऱ्या बाजूला नंदू पेडवेकर आहेत, ज्यांच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिलाय. गोलंदाज अस्कर, विकेट. पंचांचं बोट वर झाले, इथून आउट. सुरेंद्र म्हात्रे यांना परतावं लागतंय. पहिल्या चेंडूचा सामना करताना गडी बाद. साड़ी के ऑफ स्टंपवरचा चेंडू आणि सरळ एस्टनच्या समोर, बरोबर एस्टनच्या समोर हा चेंडू आदळला गेला आणि पंचांचं बोट तिथून वर गेले. विकेट अजून एक गमावलाय टीमनं. बॅट्समॅन नेम सांगा. विशू. विशू तरे. 19 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. ऑस्करचे षटक, आपण ऑस्कर यांचं षटक पाहिलं ना, ज्याच्यामध्ये एक फटका मोठा फटका जरूर आला, पण त्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर लेंथ थोडीशी मागे सारली आणि त्याचा फायदा त्यांना या षटकामध्ये आतापर्यंत झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विशू तरे. एकोणीस चेंडू आणि धावा करायच्या त्या 27. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या दिशेने, एक धावा या चेंडूवरती जरूर पुढे केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल रन, सिंगल रन. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 16 2 गडी बाद 16 धावा. आता समीकरण आले समोर, त्यावेळेला पाटला काय 42 धावांचा, याचा अर्थ 18 चेंडू आणि 18 मध्ये करायच्या 26 धावा. 26 धावा करायच्यात अजूनही. तोपर्यंत एक गीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. अनजान हम होता ज्यावेळेला भाईंदरचा संघ खेळत होता, NX भाईंदर, आणि त्याचा पाठलाग करताना टीम मीरा मास्टर पोहोचलाय 16 वरती. 18 चेंडू 26 धावा असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होत आहेत. ॲलन सज्ज झाले तर गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला विशू, नॉन स्ट्रायक एंडला नंदू पेडवेकर ही जोडी मैदानावरती आहेत. 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 26 धावा. मागचा सामना आपण पाहिला होता, असाच रंगलेला मॅच, नारंगी वर्सेस एक्सर बीचा सामना.
सुंदर सुंदर गोलंदाजी, फ्लाइट मध्ये बीट केलं. फ्लाइट मध्ये चेंडूला जी उंची दिली गेली, उंचीमध्ये थोडंसं बीट केलं गेलं बघा. फ्लाइट डिलिव्हरी, फ्लाइट आणि त्याच्यामध्ये बीट केलं गेलं, चकवलं ते फलंदाज विशू तरे यांना. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं ॲलनची सुंदर गोलंदाजी, टॉस ऑफ डिलिव्हरी, फायटेड बघा, फ्लाइट बघा, स्वीप करायचं होतं या चेंडूला. दोन निर्धाव चेंडू हाताळ्यात ॲलन यांनी. आता 2 चेंडूनंतर दबाव वाढला होता प्रेशर मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, एसटीजी दत्तार्थ, स्टंपिंग बाद, विशू तरे डिपार्ट्स गॉन. ती म्हणजेच मिस्टेक आणि मिस्टेक म्हणजेच गलती. तर गाणं हे समजत नाही की गलती से मिस्टेक कैसे हो सकती है. आणि हा तेच झाले मैदानावरती. 2 निर्धाव चेंडून 2 बॉटना थोडासा प्रेशर बिल्डअप झाला होता आणि प्रेशर बिल्डअप होत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 15 चेंडू धावा करायचे, त्या 26 चांगली गोलंदाजी ऑस्कर यांची आपण पाहिली होती मागच्या षटकात. आणि आता ॲलन बॅट्समन नेम प्रीतम, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. प्रीतम आता जबाबदारी वाढले, प्रीतम यांच्यावरती जबाबदारी थोडीशी वाढले. आता जो आस्किंग रन रेट वाढत चाललाय तो आता 7 वरन 8 वरन आता 9च्या घरात जाऊ शकतो. 15 चेंडूचा खेळ आहे, 26 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला प्रीतम, फलंदाज बदललाय. कहाणी व्हाईट बॉल चा इशारा तिथून केला जातोय. आणि पायचा पंचाने बायचा इशारा करायचा. रिव्ह्यू आहे नाही, एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला ज्याचा उल्लेख व्हाईट बॉलचा इशारा. बाहेरच्या दिशेनं थोडा निघून जातोय, पंचांचा इशारा येतोय तो व्हाईट बॉलचा. 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून रिव्ह्यूचा वापर बरोबर योग्य करायचा. म्हणून इंटरनॅशनल मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा MS अर्थात महेंद्रसिंग धोनीनं का म्हटलं योग्य वेळेला तोच रिव्ह्यू घ्यायचा आहे. नाही तर अन्यथा जो एक आपला असा क्षण असतो ज्यावेळेला त्याची आवश्यकता असते त्यावेळेला रिव्ह्यू शिल्लक नसतो. हवे चेंडू खेळाय, शतरक्षक चेंडूच्या खाली. झेल सप्लाय बॅट्समनचा खेळ. ॲलनची चांगली गोलंदाजी, अजून एक विकेट, अजून एक गडी गमावलाय टीम मीरा संघन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उंची दिलेला चेंडू होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा प्रीतम यांनी केला होता, पण चांगला झेल टिपला. तिथून निक्सन होते मिड विकेटला आणि मिड विकेट निक्सन यांनी सुंदर झेल टिपला गेला. क्रमांक आता 6 वरती फलंदाजीसाठी जातात विनोद.
एक गोष्ट इंटरेस्टिंग गोष्ट मैदानावरती घडते, पण थोडा वेळ जाऊ दे, आपण त्या चर्चेवरती नक्कीच येणार आहोत. विनोद जे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा फलकावरती 17. अक्षरशः क्रीच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव पूर्ण केली गेली. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक मिस केला चेंडू. अजून एक मिस केला. काय षटक हाताळलंय. सुंदर सुंदर. एक वाईट बॉल, एक सिंगल, 2 धावा चेंडूवरती आतापर्यंत आल्यात. फक्त 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 18, 18. आता 12 चेंडूचा खेळ राहिला. 12 मध्ये करायचे आहेत आता 24 धावा. एक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेत. बारा चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतात. 24 धावा अजूनही पाहिजे. 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आहे धावांचं आणि चेंडूंचं. बारा 24. चला वेळ 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 जास्त चाललाय. या इनिंग मध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं अशीच झाल्यात. चालू होण्यासाठी वेळ गेला, नंतर मॅच पुढे नेण्यासाठी सुद्धा वेळ जास्त जातोय. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. जॉनस चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात. पहिला कुटप्याचा चेंडू हाताळला गेला होता. यशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आतापर्यंत आलाय. हो हो हो, काय गोलंदाजी जोनसची. सुंदर सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. आकुटप्याची गोलंदाजी. शॉर्ट पिच डिलिव्हरी पाहिली होती. माहिती आहे खेळपट्टीवर थोडासा ग्रास आहे, जसा भारतरावने ने उल्लेख केला होता. घास है उसकी आस है और वही खिलाडी के लिए खास है. असा गोलंदाजी आपण पाहतोय जोनास यांची. फटका काय फटका. घास आहे, घास आहे आणि फटका खास आहे. सुंदर आहे. विनोद यांच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. बाहेर शफल केलं होतं. शफल केलं आणि फटक्याला सफलही केलं ते फलंदाज विनोद यांनी. हा फटका पाहिजे होता मोमेंटमला बूस्ट करण्यासाठी, मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी, मोमेंटमला पुन्हा एकदा चालवण्यासाठी हा फटका हवा होता. हा मिस टाइम झालाय. बराचसा दूर आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक तिथे आले होते. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज विनोद आणि 2 धावांची धावफलक धाव बदला 26-26. 8 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा. पुढचे 2 चेंडू पार निर्णायक आहे. हा सामना कुठल्या दिशेला जाणार, कुठल्या संघाची काय दशा होणार, हा दिशा ठरवणारा 2 चेंडू असणार आहेत. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. नंदू पेडवेकर आणि दुसऱ्या बाजूला विनोद यांच्यामध्ये चर्चा झाली तर जोनस
स्विंग अँड मिस केलं चेंडूला. अग्रिकोळी मस्त चषक ती हा थरार आपण बघतोय. पहिले तिन्ही सामने जबरदस्त रंगले होते. हाही सामना त्याच दिशेने जाईल का? 7 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता आहे. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गली रिजन मध्ये चाललाय. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण गेलेत. सिंगल रन शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 27. 6 चेंडूचा खेळ आहे, 15 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 15 धावा. एक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशे. सहा चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला विनोद आणि गोलंदाजीसाठी केन मार्क. शेवटचा षटकाचा खेळ आता शिल्लक राहिलाय. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहेत. केनमार्क स्ट्रायकर एंडला फलंदाज विनोद. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर बीट झाल्यात. विनोद खेळतायत 10 वरती. 8 चेंडूचा सामना त्याने केलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅट स्विंग जोरात होती पण कनेक्ट करू शकले नाही चेंडूला. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मागच्या 3-4 षटकामध्ये काय घडलंय, काय बिघडले, कुठे काय निसटले आणि कुठे काय बिनसले, त्याच्यावरती काही गोष्टीवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. व्हाईट बॉल इथे चेंडू हाताळला गेलाय. 4 चौकार पाहिजे. अजून जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता. हो काय वाचवलंय. स्वतःचा फिटनेस सुद्धा आहे विनोद यांचा. धावा धावलकावरती 28. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम मीराच्या संघाला. सांगा फटका खेळा. गॅपमध्ये चेंडू गेला सीमारेषा पार. गॅपमध्ये आहे. परफेक्ट फटका. चेंडू गेला डोक्यावरनं आर पार. सीमारेषा पार. चौकार. दुनिया चल इथून कोण खिलाडी का खिलाडी ठरणार? विनोद ठरणार. दुसऱ्या बाजूला केनमार्क जे आहेत गोलंदाजीसाठी. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळायला 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. ऑन साईडच्या दिशेने चेंडू गेला. गॅपमध्ये चेंडू चालाय. 2 क्षेत्ररक्षक पाठला करताय. चेंडू सीमारेषा. फुटबॉल खेळ गे. चेंडू पाय लागून गेलाय. अजून एक आलाय. चौकार. चौकाराने बवंडर आलाय मैदानावरती. फटका खेळला होता. फ्लिकचा फटका. चेंडू गेला होता फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक येत होते. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायाला लागून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. विनोद चांगली इनिंग खेळतात. 10 चेंडूवरती 18 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहेत. प्रत्येक सामना आजच्या दिवसातला रंगलाय. 3 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. 3-6. 3 दुने 6.
केनमार्क गोलंदाजीसाठी रेडी होतं. 3 चेंडूचा खेळ राहिला. 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर येईल फलंदाज विनोद. मिस 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 चेंडूला मिस केलाय. 2-6 2 चेंडूचा खेळ आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. केनमार्क ऑन मार्क ऑन बॉलिंग मार्क. दोन चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गडी बाद झाले तर आपण बघतो 4 विकेट. दोन 6 मॅच. मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू जातो हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. तोपर्यंत येतील एक धाव. चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा ना करताना इथे मात्र थांबलेत. आता समीकरण इंटरेस्टिंग आहे. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. विकेट जर पाहिले विकेट 4 गडी बाद झालेत मीरा मास्टरचे आणि 3 गडी बाद झाले होते ते भाईंदर. याचा अर्थ आता 6 पण अजून बरंच काय घडू शकतं ना मॅच मध्ये. एका गोष्टीवरती चर्चेवरती येणार होतं कारण आज सलामीला गेलेले होते नंदू पेडवेकर. एक षटकार त्यांनी ठोकलाय पण चेंडू किती खेळलेत 6. आता त्याने एक फटका खेळायचा आहे. 6चा फटका खेळायचा आहे. षटकार ठोकायचा. एक षटकार तुम्ही ठोकलाय तर केनमार्क ऑन बॉलिंग मार्क. तुम्ही चांगली गोलंदाजी केले या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली. भले 2 चौकार आल्यात पण गोलंदाजी चांगली झाली तुमची. चला थोडासा वेळ झालाय. त्याच्याजवळ काय चाललंय इथे तिथे धावा धाव पळा पळ. एक चेंडू 5. भाई साहब बिल्कुल गलती से मिस्टेक वाला गाना अगर बजा तो मजा आएगी. डीजे श्री रेडी आहेत गाणं वाजवण्यासाठी पण भाई वही गलती से मिस्टेक वाला. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. केनमार्क ऑन मार्क. स्ट्रायकर नंदू पेडवेकर ऑन मार्क. केनमार्क ऑन बॉलिंग मार्क. परफेक्ट. ज्या गोष्टीचं विश्लेषण आम्ही करणार होतो पण अर्ली झालं असतं. नंदू पेडवेकर ज्यांनी षटकार ठोकला होता पूर्ण इनिंग मध्ये त्यांनी चेंडू खेळले फक्त 7. ओपनिंगला येऊन एक षटकार ठोकून फक्त 7 चेंडू त्यांनी खेळलं. मध्ये जी 2 षटकं गेली ज्याच्यामध्ये धावा नाही आल्यात. विनोद यांची एक झुंजार खेळी आपण मैदानावरती पाहिली. आता जर मॅच समरी जरी पाहिली तर भाईंदर मास्टरने केले आहे की जे धावा ज्याच्यामध्ये 23 धावांची केनमार्कची खेळी महत्वाची होती. रवी पाटील यांचं सुंदर षटक 4 धावांचं 1 विकेटचं. सुंदरेंद्र यांच्या नावावरती 1 विकेट. चंद्रकांत विशू 6 आणि 13 धावा. पाटला करताना 19 धावांची झुंजार पाळी विनोद यांनी केली. नंदू पेडवेकर 9 धावा 1 सिक्सर फक्त 7 चेंडू खेळले आणि इथून 4 धावांनी पराभूत व्हायला लागलं. मधली जी 2 षटकं गेली ज्याच्यामध्ये स्ट्राईक नंदू पेडवेकर यांना आलीच नाहीये त्या 2 षटकामध्ये